ह्या आपल्या माऊलीने काय केलंय तर आपल्यासाठी ज्ञानेश्वरीमधून जो काय भाव निर्माण होईल त्या भावाच्या माध्यमातून आपल्या ह्या जीवाला शिवतत्वाशी एकरूप होता येतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी, ज्ञानोबारायांनी. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या आता हातात आलेली आहे. आपण प्रत्येकाने तिचा अभ्यास करायला पाहिजे. कारण मूळ ग्रंथ आपला गीता आहे. त्या गीतेचं काय आहे, गीतेचंच एक प्रतिबिंब आहे. ही ज्ञानेश्वरी जी आहे ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये भाव निर्माण करतो. आणि भाव निर्माण व्हावा म्हणून ज्ञानोबारांनी 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा त्याच्यामध्ये निवडून त्यांनी प्रत्येक जीवाच्या हृदयाला स्पर्श करेल, प्रत्येक जीवाचा भाव तयार होईल मनुष्य देहाचा, याच्यासाठी केलेले संपूर्ण प्रयास आहेत ज्ञानोबारांचे. आणि त्यांनी केलेले प्रयत्न आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम. बघा, आपल्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, किंवा आपण असं म्हणूया की तीर्थ, ज्या ठिकाणी तीर्थ आहे, तीर्थ कुठे आहे, क्षेत्र तिथंच आहे, आळंदी आहे, देहू आहे, पंढरपूर आहे. पण तीर्थ कुठे आहे तर तीर्थ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि हा तीर्थ आपण घेतला तर आपला अंतःकरण शुद्ध होतं. इथे सर्व जो भाव आहे तो अंतःकरणाच्या शुद्धीचं काम चाललंय इकडे. तुमचा आमचा अंतःकरण शुद्ध झाला तर देव दुरी नाही येता याला, देव लांब नाही, देव आपल्या जवळच आहे. पण आपला भाव शुद्ध व्हायला पाहिजे. मनुष्य काय करतो तर क्षेत्राला जातो पण तीर्थ घेत नाही. आणि ज्ञानोबारांनी तीर्थ कुठे ठेवलाय तर अमृतानुभवमध्ये तीर्थ ठेवलाय, ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलाय, हरिपाठामध्ये ठेवलाय. आणि तो तीर्थ आपण रोज घेतला तर आपल्या अंतःकरणाचा मळ संपूर्ण निघून जाईल. नाथांनी क्षेत्र नाथांचं पैठण आहे, पण आपल्याला घरात बसून संपूर्ण पैठण त्यांनी या एकनाथी भागवतामध्ये आणलेलं आहे, एकनाथी गाथेमध्ये आलेलं आहे. पण आपल्याला वेळ नाही किंवा आपण तशा गुरुला शरण जात नाही. आणि त्याच्यामुळं आपण अपुरा राहतो. सर्व काही जे आहे, सर्व काही भाव जो आहे, सर्व काही तीर्थ जो आहे तो तीर्थ कुठे आहे तर या वाङ्मयांमध्ये आहे. आणि ते वाङ्मय आपण हातात घेत नाही, श्री गुरूंच्या मुखातून आपण ऐकत नाही. वाङ्मय कसं ऐकायचं असतं, स्वतः वाचून जमत नाही, ते श्री गुरूच्या मुखातून ऐकायला पाहिजे. आपले सद्गुरू असतील ना, त्या सद्गुरूच्या मुखातून हे ऐकायचं असतो. मग त्याचा आपल्या हृदयावर त्याचा काय होतो, हृदयावर त्याचा परिणाम होतो आपल्या हृदयावर. आणि तो परिणाम असा असतो की तो भक्ती आणि भाव. बघा लिहिलं की नाही, भक्ती भाव भीमा उदक ते व्हायजे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग. काय लिहिलंय, संत सांगतात की भाव भक्ती भीमा उदक ते व्हायजे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग. म्हणजे भगवंताला काय आवडतं, भक्ती आणि भाव आवडतो. तो उदक सांगितलंय. आपण काय करतो, तो उदक आपण काय करतो म्हणजे आपल्या त्या देवाच्या चरणावर राहतो. पण संत सांगतात भाव भक्ती भीमा उदक ते व्हायजे. भाव आणि भक्तीचा उदक आपल्याला त्या कुठे आहे, भगवंताच्या चरणावर आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. तर आपल्याला ते ज्ञान कळेल. ज्ञान काय असं विकत मिळत नाही कुठे. ज्ञान तोच की आपल्या अंतःकरणामध्ये त्या नामाचा भाव तयार होणं आणि नामाच्या भावातून भक्ती तयार होते. भक्ती अशी पूजा वगैरे आपण कितीही केल्या तरी आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत नाही. मग भाव निर्माण होण्यासाठी आपल्याला श्रीगुरु पाहिजे. फुलांची पानांची पूजा करून आपल्याला फक्त आपल्याला पहिली पायरी आहे. पण त्या पहिल्या पायरीतून आपल्याला भाव निर्माण होईल नाही असं नाही, पण कमी प्रमाणात होईल. मग ज्या वेळेला आपला श्रीगुरु भेटतात, श्रीगुरु काय करतात, आपल्या जीवा शिवाचा ऐक्य करून देतात. आणि जीव शिवाची पडता मिठी. बघा, जीवा आणि शिवाची काय होते, मिठी पडते. ध्यान त्रिपुटी मावळली, म्हणजे मी ध्यान करणारा, ते ध्यान आणि त्या भगवंताला प्राप्त करतो ध्येय हे सगळे निघून जातो. सगळं निघून जातो. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, म्हणजे तिन्ही त्रिपुट्या निघून जातात.
आणि भगवंत आपल्याला जीव शिवायचं ऐक्य करणारा जो सद्गुरू आहे त्या गुरुला आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ग्रंथांचा अर्थ जो काय खरा अर्थ आहे तो आपल्याला कळणार नाही. त्यासाठी आपले अथक प्रयत्न असले पाहिजे. आपण आता या ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग किंवा याला ध्यान योग म्हणतात किंवा याला अभ्यास योग म्हणतात. भगवंताचं बिरुद वाक्य आहे 6व्या अध्यायामध्ये, या लागे अर्जुना तू अभ्यासी मध्ये मिळे. काय सांगतात? अर्जुना तू अभ्यास करूनच मला भेट, असं भेटता येणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबा प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार सखा माझा ज्ञानेश्वर प्रत्यक्ष आले सांगायला. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली, 6वा अध्याय लिहिला. 6व्या अध्यायामध्ये आपण कशी भक्ती करायची, ती कुंडलिनी जागृत कशी करायची, शक्तिपात योग म्हणतात त्याला, तो आपल्यावर कसा व्हायला पाहिजे 6व्या अध्यायामध्ये दिलाय. हा एकच अध्याय असा आहे की त्याच्यामध्ये शक्तिपात योग म्हणजे कुंडलिनी जागृत कशी करायची ह्याच्याबद्दल संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. आणि तो आपल्या हातात यायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न असले पाहिजे आपले. तर आता ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग आणि ओवी क्रमांक काल आपण 316 पर्यंत आलो होतो. 17 मध्ये आपण जाऊया 317. ज्ञानोबा काय सांगतात त्यांच्याच भाषेत आपण जाऊया. जे काही दैवे अनुभविले फावे तय आपणची हे ठाकावे होऊन या. ज्या वेळेस काही दैवगतीने याचा अनुभव घेतो त्यावेळेस तो अनुभव घेणारा तद्रूप होऊन जातो. ज्ञानोबा काय सांगतात की जो कोणी दैवगतीने, काय सांगितलंय, प्रत्येकाला हे ज्ञान मिळत नाही. कुंडलिनी जागृत जे आहे ते प्रत्येक माणसाची जागृत होईलच अशातली वार्ता नाही. म्हणून दैवगतीने काय सांगितले, शब्द काय वापरले मग ज्ञानोबाने? दैवगतीने म्हणजे एखाद्याचं पुण्य उदयाला आलं तरच त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. ह्या ज्ञानाची प्राप्ती कधी होते? एखाद्याचं पुण्य उदयाला आलं, अपार पुण्य उदयाला आलं तर भगवंताची आपल्यावर कृपा होतो आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर आपल्याला तसा सद्गुरू मिळतो. आणि तसा सद्गुरू मिळाला तर तो आपल्याला काय करतो? अनुग्रह देतो, प्रबोध देतो, नामाचं चिंतन करायला सांगतो, जीव शिवायचं ऐक्य करून देतो. तसा गुरु मिळाला तर, पण त्यासाठी अपार पुण्य लागतो. माणसाकडं पुण्य लागतो. पुण्याचा ठेवा पाहिजे. आणि तो पुण्याचा ठेवा ज्या काय आपण द्वैतामध्ये भक्ती करतो त्या भक्तीतून हळूहळू उदयाला येतो. जे काही फळांची पूजा असेल, पानांची पूजा असेल, फुलांची पूजा असेल, मंदिरात जाणं, तीर्थाला जाणं, ह्या पहिल्या पायऱ्या आहेत. हे हळूहळू करता करता आपल्या हृदयामध्ये तो भाव तयार होतो. आपलं पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला येतो हळूहळू. आणि जसं जसं पुण्य उदयाला येतो तसं आपल्याला भगवंताची कृपा होते. आणि भगवंताची कृपा झाली तरच आपल्याला ज्ञान मिळतो. ज्ञानोबा सांगतात की नाही, आगा सूर्योदय झाल्या सूर्याचे पाहाव धनंजया. म्हणजे सूर्याचा उगम झाला तर सूर्याच्या प्रकाशातच आपल्याला सूर्य बघता येतो. तैसे माते मी या जाणावया मीच हेतू, म्हणजे मी जाणण्यासाठी, मला जाणण्यासाठी मीच तुमच्यावर कृपा दृष्टी करतो. भगवंताची कृपा झाली तरच आपल्याला ज्ञानाचा काय होतो? ज्ञानाची प्राप्ती होते, आपला पुण्याचा उदय होतो. आणि म्हणून ज्या वेळेस काही दैवगतीने याचा अनुभव घेतो त्यावेळेस तो अनुभव घेणारा तद्रूप होतो. आणि मग काय होतो की तो अनुभव घेणारा त्या भगवंताशी एकरूप होतो. भगवंताशी एकरूप अनुभव घेणारा होतो. आता तो कसा होतो त्याच्यासाठी ज्ञानोबा सांगतात की तो अनुभव कसा असतो. त्यासाठी 8व्या अध्यायामध्ये, त्यासाठी किती अध्यायामध्ये की 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात की जाणीव जेथे न रिगे विचार मागुता पावली निघे तर्को आयनी निघे अंगी जायच्या अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान तेथे सत्यबुद्धी हे अज्ञान जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निश्चिश करपे. आणि ज्ञान ते स्वरूप होऊन जायचे. म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं ह्याला ज्ञान म्हणतात. जाणीव जेथे न रिगे म्हणजे आपल्याला ध्यान करताना
आपण भगवंताचं ध्यान करतो हे पण आपल्याकडे राहिलं नाही पाहिजे. विचार मागवता पावली निघे, विचार पण तिथे नसतात, कुठलेच विचार नसतात. संसाराचे नाही, परमार्थाचे नाही, राजकारणाचे नाही, समाजकारण, कुठलेच विचार तिथे नसतील. तर्क आयनीने घ्या, तर्क पण तिथे पोचत नाही. अर्जुना तया नावज्ञान, म्हणजे अरे अर्जुना त्याला ज्ञान म्हणतात. संत रामदास अजून सोप्या भाषेत सांगतात की मन बुद्धी अगोचर, न कळे तर्काचा विचार, उल्लेख परे हुन पर या नाव ज्ञान. म्हणजे काय, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. मन बुद्धी अगोचर, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. अगम्य, अगोचर म्हणजे अगम्य, मनालाही कळत नाही, बुद्धीलाही कळत नाही. मन बुद्धी अगोचर, न कळे तर्काचा विचार. बघा, जे माऊलींनी मांडलंय तेच रामदास स्वामींनी मांडलंय. म्हणजे जिथं मन पण राहत नाही, मन उन्मनी अवस्थेला जातो. बुद्धीचा निश्चय काय होतो की आपणच परब्रह्म असा निश्चय होतो. न कळे तर्काचा विचार, तर्क तिथे तर्क थांबू शकत नाही का आपण प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपाची आपल्याला अनुभूती येते. न कळे तर्काचा उल्लेख परे होणं पर्या नाव ज्ञान, म्हणजे परेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या ज्ञानाची अनुभूती आहे. आणि ही प्रत्यक्ष अनुभूती ज्ञानोबारांनी लिहिली आहे. आणि ती अनुभूती सांगण्यासाठी ज्ञानोबारांनी 6वा अध्याय लिहिलाय. म्हणून इथं काय लिहिलंय, पुढती जाणणे हे नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलाव्या आता वायाची धनुर्धरा. आता भगवंत सांगतो प्रत्यक्ष, नंतर तेथील स्थिती जाणण्याची आपोआपच राहते. आणि म्हणून धनुर्धरा, याच्याबद्दल किती बोलावे तरी व्यर्थ. भगवंत सांगतो अर्जुनाला की ह्या ज्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी किती सांगाव्या तुम्हाला, कितीही सांगितल्या तरी त्या व्यर्थ आहेत. का व्यर्थ आहेत, तर भगवंत सांगतो याच्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल, ध्यानाला बसावं लागेल. ध्यानातून आपल्याला जीव आणि शिवाचा ऐक्य कसा असतो, कसा होतो, याची तुम्हाला प्रत्यक्ष अनुभूती घ्यावा लागेल. असा भगवंत अर्जुनाला सांगतो की हे सांगणं आता माझं संपलं, सांगून सांगून थकलो. तुकाराम महाराज म्हणतो की सांगता सांगता मेलो, अशी परिस्थिती आहे. माणूस फार मारायला टेकेल तरी पण आपल्याला त्या भगवंताची अनुभूती येणार नाही. सांगून अनुभूती नाही. सांगणं म्हणजे आत्मज्ञान नाहीये, वाचणं म्हणजे आत्मज्ञान नाहीये. मग काय करावं लागेल, तर साध्या गावंढळ भाषेत सांगायचं तर भगवंताशी एकरूप राहणं, त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाची, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी भजन करता करता, अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करता करता, त्याचं नाम घेता घेता त्याच्याशी तद्रूप होणं, त्याच्यामध्ये मद्रूप होणं, हाच ज्ञान आहे. याच्या पलीकडे सांगणं म्हणजे ज्ञान नाही. आणि त्या अनुभूती आल्यानंतर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. मी नेहमीच म्हणत असतो माझ्या प्रवचनातून, डॉक्टर होऊनच डॉक्टरचं ज्ञान प्राप्त होतो, वकील होऊनच वकिलीची आपल्याला सनद मिळते. एखादा वकील नाही, त्याला येतच नाही वकिली, त्याला सनद देतील का मला सांगा, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देईल का? एखादा डॉक्टर झालाच नाही आणि त्याला डॉक्टरची पदवी मिळेल का? तसं आपण संत झालो नाही तर आपल्याला संतांची भाषा कळेल का? म्हणून प्रत्येकाने संत व्हायला पाहिजे. संत होण्यासाठी आपल्याला शांत व्हायला पाहिजे. शांत होण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. आणि तो ध्यान संतांनी सांगितलेल्या नियमात व्हायला पाहिजे. आपल्या मताने नाही. आपलं का आपल्या मते चिखल उगा कालवू नको रे, आणि हरिभजनाविन काळ घालवू नको रे. आपल्या मताने नाही करायचं ते. संतांना शरण जा, संतांचे चरण धरा, त्यांच्याकडे प्रक्रिया शिकून घ्या. कसं करायचं ध्यान, कसं भगवंताशी एकरूप व्हायचं. कारण भगवंत कुठे आहे? भगवंत आपल्या आतमध्ये आहे. हृदयस्तु नारायण. भगवंत कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये तो. आणि त्या हृदयातल्या भगवंताचं आपण कसं ध्यान करायचं, आणि ते ध्यान केल्यानंतर आपल्याला अनुभवाला आलं. अनुभवाला आल्यानंतर एकदा का आपण ती गोडी चाखली, मग असं वाटतं परत 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 ती गोडी चाखायला जावं.
आणि त्याला म्हणतात ज्ञान. आता एखादा माणूस आहे, चांगल्या हॉटेलमध्ये गेला आणि त्याला त्याच्या आवडीचं जेवण मिळालं तर त्याला असं वाटतं परत परत जावं तिथं खावं. का? चांगला म्हणजे आपण म्हणतो की नाही की त्या हॉटेलची चवच वेगळी आहे. मग त्याला काय लागतं, ती चटक लागते आणि मग तो सारखा तिथे जातो. कशाला जातो? जेवायला जातो. स्वतः जेवतो, फॅमिलीला घेऊन जातो, मुलांना सगळ्यांना घेऊन जातो, मित्रांना घेऊन जातो. का? कारण गोडी आहे ती गोडी आहे आणि ती गोडी एकदा माणसाने चाकली की त्याचं पावलं तिकडेच धावतात. तसं तुम्ही त्या आत्मदेवाची, आत्मतत्वाची, आत्मज्ञानाची तुम्हाला गोडी लागली का तुम्हाला असं वाटेल की सकाळ कधी होतो, 4 कधी वाजतात, 3 कधी वाजतात, 4 कधी वाजतात, पहाट कधी होते, पहाटेची पहिली प्रहार कधी येतो आणि मी ध्यानाला कधी बसतो आणि त्या भगवंताच्या आनंदाचा, नामाच्या आनंदाचा मी कधी अनुभव घेतो असं तुम्हाला वाटेल. सातत्याने वाटतं बरं का. मग दुपारी बसायचं वाटेल, संध्याकाळी बसायचं वाटेल तुम्हाला. सारखं तुम्हाला असं वाटतं की आपण त्या भगवंताचं नामस्मरण घेऊन त्याच्या आनंदामध्ये आपण एकरूप होतो. आणि ही अनुभूती येणं म्हणजे ज्ञान आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं. म्हणून गुरुकडनं ते महावाक्याचा बोध घ्या, नाम घ्या, अनुग्रह घ्या, प्रबोध घ्या. त्या प्रबोधाच्या चिंतनातून हे सगळे अनुभव येतात. ध्यानाच्या माध्यमातून अनुभव येतात. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे ध्यान. अभ्यास योग म्हणजे काय? म्हणजे ध्यान योग. आत्मसंयम योग म्हणजे काय? त्या आत्म्याशी आपण एकरूप कसं व्हायचं, जीव शिवाचा ऐक्य कसं करून घ्यायचं, तो योग आहे. जीव शिवा ऐक्य करी, तो योग आहे. म्हणजे जीवाचं आणि शिवाचं मिलन करून घेणं याला योग म्हणतात. काय म्हणतात? जीवाचं आणि शिवाचं, जीवतत्व आणि ब्रह्मतत्व एकत्र करून त्या ब्रह्मानंदामध्ये आपण सातत्याने अभ्यास करणं आणि तो अनुभव घेणं. ब्रह्मानंदे लागली टाळी, देहा ते कोण सांभाळी. कोण सांभाळतो देहाला आपल्याला? त्या ब्रह्मानंदाची टाळी लागली तर आपल्याला त्या ब्रह्माच्या आनंदामध्ये, त्या ध्यानामध्ये आपल्याला भगवंतच सांभाळतो अशी अनुभूती येणं आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला स्वानंदाची प्राप्ती होणं, सुखानंदाची प्राप्ती होणं. आणि त्या प्राप्तीसाठी प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे? तर प्रत्येक माणसाने आपल्याला तो अनुभव घ्यायला पाहिजे. आता भगवंत सांगतो इथं अर्जुनाला, बघ की आता याच्याबद्दल बोलणं व्यर्थ आहे. कारण मी जेवढं तुम्हाला सांगायचं त्या आत्मस्वरूपाशी, आत्मदेवाशी कसं एकरूप व्हायचं मी हे तुम्हाला सांगितलं. आता जास्त बोलणं मी बाजूला ठेवतो. ऐसे शब्द जात मागवते, ऐसे शब्द जात मागवते सरे, तेथे संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेतन शिरे विचाराचा. याप्रमाणे सर्व बोलणे आपाप राहते. म्हणजे आपण ध्यानातून त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालो तर आपल्याला बोलणं पण आपोआप बंद पडतो. म्हणून काही ऋषीमुनी बघा काही बोलत नाही जास्त. का? कारण ते त्या आत्मानंदामध्ये असतात आणि एखाद्या माणसाशी आपण बोलायला गेलो आणि त्यांनी वाकडा तिकडा आपल्याला प्रश्न विचारला, सांसारिक प्रश्न विचारला तर मग त्याची स्थिती, आलेली स्थिती, अंतःकरणाची स्थिती निघून जाते. म्हणून साधू जास्त कोणाशीही बोलत नाही. त्या ठिकाणी संकल्पही मावळतो आणि अशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर संकल्प विकल्प अजिबात येत नाही आपल्याकडे. म्हणजे मनाकडे येणारे विचार थांबतात, संकल्प विकल्प मावळतो आणि म्हणून विचाराची देव तेथं दादही लागत नाही. संकल्पच नाही, विचारच नाही, तिथे बोलणं पण थांबतो. मग तिथे काय होतं? विचारच येत नाही तिथे मनाकडे. आपल्याला त्रास कोणाचा आहे? आपल्या मनाकडे येणाऱ्या विचारांपासून आपण त्रस्त आहोत. आपण त्रस्त कोणापासून आहोत? आपल्याच विचारांपासून, आपल्या संकल्पापासून. माणसाला त्रास कोणापासून होतो? आपल्याच नातेवाईकाकडून त्रास होतो आपल्याला. आपल्या अनोळखी माणूस आपल्याला भेटला, आपल्याला त्रास आहे का? काही त्रास नाही होतं. का? तो आपल्याला येतो, भेटतो, काही सेठ बोलेल, साहेब बोलून जाईल, बाकी त्याची ना आपली ओळख काहीच नाही. कारण आपल्याकडे बोलायचा विषयच नाही, कारण आपली ओळखच नाही.
आपली ओळखच नाही त्याच्याशी. तसं आपली ओळखच नाही म्हणजे आपले विचार तिथे आपण मांडू शकत नाही. पण तोच एखादा नातेवाईक भेटला तर आपण लगेच त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो आणि लगेच आपल्या मनामध्ये विचार चालू होतात. लगेच त्याचे जे काय चांगले वाईट विचार असतील, चांगले वाईट जे काय तो करत असेल त्याचा लगेच आपल्या डोक्यामध्ये विचार येतो. म्हणजे आपले विचार चालू होतात. म्हणजे एखाद्याशी आपण विषयाबद्दल बोललो, घरगुती चर्चा असेल, सांसारिक चर्चा असतील किंवा धंदेवाईक चर्चा असतील, तर आपल्या डोक्याला लगेच विचार चालू होतात. लगेच चालू होतात विचार आपल्याला. म्हणून साधू जास्त कोणाशीही बोलत नाही. साधू दिसती निराळे, ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. संत रामदासाने दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, साधू दिसते निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले. ते काय करतात? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. दिसाला पण वेगळे असतात. ते का दिसायला वेगळे, का जास्त बोलत नाही, तर त्या आपल्या आत्मानंदामध्ये, आत्मतत्वामध्ये रममान झालेले असतात. साधू दिसते निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. म्हणजे त्यांचा अखंड भजन चालू असतो भगवंताचा, भगवंताच्या नामाचा, हरिनामाचा अखंड त्यांचा चिंतन चालू असतो. म्हणून ते कुणाशीही बोलत नाही. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. म्हणजे सर्व काही देहाच्या पलीकडली जी वस्तू आहे ते परमानंद आहे, ते परमतत्व आहे, ते ब्रह्मानंद आहे, त्याच्याशी एकरूप झालेले असतात. म्हणून ते कोणाशी जास्त बोलत. साधू दिसते निराळे परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडे परमात्मा, देहाच्या पलीकडे आहे, देहबुद्धीच्या पलीकडे परमात्मा, मनाच्या पलीकडे आहे, त्रिगुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. आणि आपण अजून गुणांवरच आहोत, आपण अजून मनावरच आहोत. आपण जे काय इथं सांगतो निरूपण ते आपल्या मनाला आलेले अनुभव आहेत आणि मनाची धाव तिथपर्यंत पोचत नाही. जेव्हा मन उन्मनी होतो त्यावेळेला आपल्याला त्या भगवंताची प्रचिती येते. आपल्याला भगवंताची अनुभूती कधी येते? मन उन्मनी अवस्थेला गेले, मनाकडे कुठलेच विचार नसतील, त्यावेळेला भगवंताची अनुभूती आपल्याला येते. आणि त्या अनुभूती मिळण्यासाठी आपल्याला हा 6वा अध्याय दिलेला आहे. ऐसे शब्दजात मागोते सरे, तेथे संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथन शिरे विचारांचा. आणि इथं काय सांगतात की वाऱ्याप्रमाणे सर्व बोलणे आपोआप थांबते. याप्रमाणे सर्व बोलणे आपोआप थांबते माणसाचे आणि त्या ठिकाणी संकल्प पण निघून जातो. म्हणून विचारांची तेथे दादही लागत नाही, विचारच नसतात तिथे. आपल्याकडे ज्यावेळेला कुठलेच विचार नसतील ध्यान करताना त्यावेळेला आपण त्या आत्मतत्वाशी आपण एकरूप झालेला असतो. जे उन्मनीचे लावण्य, जे तुर्याचे तारुण्य, अनादि जे आगण्य परमतत्व, ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थितीचे सौंदर्य आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय. आणि त्याला आदि नाही म्हणजे मापता येत नाही. आता भगवंतानी ते परब्रह्मतत्व कसं असतं त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे ज्ञानोबरांनी, की कसं आहे ते ब्रह्मस्वरूप कसे आहे तर सहज स्थिती सौंदर्य. म्हणजे आपल्याकडे ते सहज आहे आणि सहजता हाच सौंदर्य आहे. आपलं सहज नाम जप चालणं हाच आपलं सौंदर्य आहे. आपण किती दिसायला रूपवान आहोत, आपलं नाक किती छान आहे, आपले डोळे किती छान आहे, आपले केस किती छान आहे, ह्याला किंमत नाही. किंमत कोणाला दिली त्यांनी तर आपल्या ठिकाणी सहज स्थितीचे सौंदर्य म्हणजे आपले सहज नामस्मरण चालणं तेच आपलं सौंदर्य आहे. मग संतांचं सौंदर्य का वाढलं? संतांनी सौंदर्याला कोणत्या किंमत दिली तर त्यांच्याकडे असलेली जी हरिनामाचं चिंतन आहे आणि ते चिंतनच त्यांचं सौंदर्य आहे. आणि म्हणून तर आपल्याला शोभून दिसतात ना. संत शोभून का दिसतात? का त्यांच्याकडे नामस्मरणाचं सौंदर्य होतं आणि म्हणून आपण ते सौंदर्य बघायला जातो. भगवंताचं अखंड नामस्मरण चालू असतो
संतांचं अखंड नामस्मरण चालू असतं. ज्यांना आपण भगवंत म्हणतो असे ते संत आहेत. जे जे संत होऊन गेलं, तुकोबारा असेल, ज्ञानोबारा असेल, कबीरदास असेल, त्यांचं अखंड नामस्मरण चालू होतं आणि तेच त्यांचं सौंदर्य होतं. आणि समाधी अवस्थेत तारुण्य होय. आणि ते सौंदर्य जे आहे, ते सौंदर्य, नामाचं सौंदर्य समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जातो. ज्ञानोबारा स्वतः संजीवनी समाधी घेतली का? त्यांच्याकडे हरिनामाचं सौंदर्य आलं, हरिनामाचं चिंतन अखंड होतं. आणि म्हणून न घाबरता त्यांनी 22 वर्षी समाधीस्थ झाले. त्यांचं कार्य त्यांनी संपवलं. आणि संपवल्यानंतर आता त्यांनी सांगितलं की आता माझं कार्य संपलेलं आहे. ज्या कार्यासाठी, ज्या अवतार कार्यासाठी मी अवतार घेतला होता, त्या अवतार त्यांनी संपवून टाकला आणि समाधीस्थ झाले. आणि समाधी अवस्थेचे तारुण्य होय. आणि समाधी अवस्थेमध्ये राहणं हे त्यांचं तारुण्य आहे. सहज भजन करणे हे सौंदर्य आहे आणि समाधी अवस्थेमध्ये राहणं हे तारुण्य आहे. कारण समाधी काय करतो? आपल्याला तरुण ठेवतो प्रत्येक माणसाला. आता बघा ना, ज्ञानोबा तरुणच आहेत की ना? मला सांगा, आपल्यातनं संजीवनी समाधी घेतली, ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी, कबीरदास, हे तरुणच आहेत की नाही? सांगा मला तुम्ही. हे तारुण्यच त्यांचं. आणि त्यांचं तारुण्य कशामध्ये लपलेलं आहे? तर त्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे काही इथं लिहून ठेवलंय या वाङ्मयामध्ये, आणि ते आपल्याला मिळतो. आणि म्हणून ते तारुण्य आहे, ते चिरतारुण्य. आणि ते चिरतारुण्य आपल्याला काय करतो? आपल्याला अबाधित ठेवतो. आणि ज्याला आदी नाही व जे मापता येत नाही. आणि ते कसं आहे? ते हरिनाम कसं आहे की त्याला आदी नाही, त्याला अंत नाही. आणि त्या भक्तीचं आपल्याला मोजमाप घेता येत नाही. भक्तीचं मोजमाप घेता येईल का आपल्याला? अजिबात घेता येणार. का? कारण भक्ती आपल्या आतमध्येच प्रगट आहे. जो सांगणारा, जो भक्ती करणारा आहे, तो भगवंताशी एकरूप झाला तर तो सांगायलाच उरत नाही, म्हणजे माप घ्यायलाच उरत नाही. कारण तो लिहिले का नाही त्यांनी की स्वयं पांडुरंग झाला, म्हणजे स्वतःच तो परब्रह्म स्वरूप होतो. पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैशा अम्मा केले पांडुरंगा, काम क्रोध निमालेच ठाई, झाली आनंदाची सृष्टी. आठव आठव गेले, झाला भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. म्हणजे स्वतःच तो साधना करणारा, स्वतःच तो ध्यान करणारा, स्वतःच पांडुरंग होतो, म्हणजे स्वतःच परमात्मा होतो. झाला स्वयंमेव पांडुरंग. मग अशा अवस्थेमध्ये सांगणारा उरतो का? नाही उरत नाही. आणि ते सांगायचं कोणाला? भगवंताला, अर्जुनाला ते सांगायचं की तुम्ही माझ्याशी मद्रूप झाले, माझ्या भजनाशी एकरूप झाले, तर सगळे वैभव तुमच्याकडे, तुमच्या पायाशी लोटांगण घालतील. जे उन्मनीची लावण्य आहे ते तुर्याचे तारुण्य आहे. आता इथं आली बघा की जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्य आणि उन्मनी अशा 5 अवस्था आहेत शरीराच्या, देहाच्या. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्य आणि उन्मनी अवस्था आहे. उन्मनीच्या सुखा, उन्मनीमध्ये गेल्यानंतर जे सुख आहे तिथे उन्मनी, कुठल्याच विषय तुमच्याकडे नसतो. उन्मनी म्हणजे त्या सुखामध्ये उन्मनीची लावण्य. आणि उन्मनीच्या सुखाचं जे लावण्य आहे, म्हणजे त्या लावण्याचे आपण काय वाखाणणी करणार, काय आपण त्या वर्णन करणार? त्या उन्मनीच्या सुखाचं वर्णनच करता येत नाही. कारण सुखाची अनुभूती घेता येतो. उन्मनीच्या सुखाची आपल्याला अनुभूती घेता येतो, त्याचं वर्णन करता येत नाही. जे तुर्येचे तारुण्य, आणि तुर्य अवस्थेमध्ये गेल्यानंतर तारुण्य आहे. अनादी जे अगण्य परमतत्व, आणि कसं आहे ते? अनादिकालचं आहे. परमतत्व कसं आहे? अनादिकालचं आहे. ते ब्रह्मरूप कसे आहे? तर सहस्थिती सौंदर्य आहे. समाधीच्या अवस्थेत तारुण्य होय. आणि ज्याला आदी नाही, अंत नाही, त्याला मापता येण्यासारखा नाही, म्हणजे तो मोजू शकत नाही आपण. असं म्हणजे 3 अवस्था दाखवल्या की सौंदर्याचं वर्णन करू शकत नाही. त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याचं वर्णन करू शकत नाही. समाधीमध्ये गेल्यानंतर समाधीचं वर्णन करू शकत नाही. आणि त्याला आदी नाही, अंत नाही त्या आनंदाला, आणि त्याचं मोजमाप आपण घेऊ शकत नाही.
जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. आता ज्ञानोबा सांगतात की ते विश्वाचा आधार आहे. ते कसं आहे तर सर्व विश्वाला आधार देणारं ते चैतन्य स्वरूप आहे. योगरूप वृक्षाचे फळ, योगरूप वृक्ष म्हणजे तो योगी जो आहे तो कसा आहे, तो वृक्षासारखा. वृक्षाचे फळ, वृक्षाला जसं फळ येतात तसं त्या योग्याच्या त्या ध्यानाला आनंदाचं फळ आलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात की ते योग्याच्या योग साधनेला आनंदाचं फळ आलेलं आहे. वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय, आणि ते आनंदच जीवन आहे. योग्यांचं जीवन काय, आनंद स्वरूप हाच त्यांचा जीवन आहे. आनंदाचे जीवन. जसं एखाद्याला पाणी मिळावं, बऱ्याच दिवसाचा तहानलेला माणूस आहे, वाळवंटामध्ये चाललाय आणि त्यांना पाणी मिळावं आणि त्याला किती आनंद वाटावं, तसं आपल्याला आपलं आत्मस्वरूपाशी एकत्र होणं, आपल्या आत्मस्वरूपाची भेट होणं आणि त्या आनंद अवस्थेमध्ये जाणं, आणि ते जीवन आपलं. जसं माशाला पाण्याची गरज आहे, आपलं जीवन पण पाणी हेच आपलं जीवन आहे. तसं आत्म्याचं जीवन काय आहे, आत्म्याचं जीवन आत्मतत्व आहे. आनंद स्वरूप अवस्था हे आत्म्याचं जीवन आहे. प्रत्येकाचा आत्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे, आणि त्या आनंद स्वरूपापासून प्रत्येक माणूस काय झालाय तर आपण त्या आपला स्वतःचा आनंद स्वरूप आपण हरपलोय. प्रत्येक जीव हा आनंद हरपून बसलाय आणि म्हणून दुःखी आहे. आणि साधूची भेट झाली, संतांची भेट झाली, कुंडलीने जागृत झाली, नामाचं चिंतन अखंड चाललं की आपण त्या मूळ पदाला जातो, आनंद स्वरूप अवस्थेला जातो. आणि आनंद स्वरूप अवस्था हाच आपलं जीवन आहे. काय आहे जीवन, ते आपलं खरं जीवन, ते आपलं आत्मतत्व हाच आपलं जीवन आहे. प्रत्येकाचं जीवन आपला आत्मा, आत्म्याकडे असलेलं जे चैतन्य ते आपलं जीवन आहे. आणि त्या चैतन्याची ओळख कोणी देत नाही. आणि ते चैतन्य आपल्याला सोडून गेलं तर आपण गेलो, आणि ते चैतन्यावर, त्या चैतन्य तत्वावर विषयांची आवृत्ती झाली, विषय आले तर आपण दुःखी होतो. त्या चैतन्यावर भगवंताचं नामस्मरण आलं तर आपण सुखी होतो. साधे वाक्य घ्या, लक्षात घ्या. या अंतःकरणीचा भाव तुमच्या प्रत्येकाला ह्या अनुभूती यायला पाहिजे. ज्या आपल्याकडे आत्मतत्व चालू, ज्या आपल्या प्रत्येक जीवाकडे आत्मचैतन्य आहे, आणि त्या चैतन्यावर एखाद्या संसाराची गोष्ट आली तर आपल्याला दुःख होतो. एखादा आपल्याला कुठल्या तरी अनेक जन्माचं काय आपलं राहिलेलं काय असेल शिल्लक, आणि आपल्या वाट्याला एखादा रोग आला, एखादा दुःख आलं तर आपल्याला दुःख होतो. एखादा रोग आला आपल्याला, किंवा संसारामध्ये एकमेकाची भांडणं झाली की लगेच आपल्याला दुःख येतो. मुलांचं पटलं नाही, मुलीचं पटलं नाही, आई वडिलांचं पटलं नाही की लगेच आपल्याला दुःख होतो. पण आपण दुःख का होतो तर आपण त्या आत्मचैतन्यावर नाही आहोत म्हणून आपलं दुःख होतं. मग साधूंना का दुःख होत नाही, कारण ते त्यांच्या स्वस्वरूपाशी एकरूप झालेले असतात. म्हणून साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले. देहातीत, देहाच्या पलीकडची वस्तू आहे ती. देहबुद्धी त्यांची निघून गेलेली असते. म्हणून तुकोबाराने किती त्रास दिला, ज्ञानोबाराने किती त्रास दिला, पण ते कधीही दुःखी झालेले नाही. आपल्याला दुःख का होतं तर आपण त्या चैतन्यापासून दुरावलोय. आपलं आत्मचैतन्य हेच आपलं जीवन आहे. जसं माशाला पाणी हे त्याचं जीवन आहे, तसं आपल्याला आत्मचैतन्य, आत्मानंद हेच आपलं जीवन आहे. आणि आपण त्याला विसरलोय म्हणून आपण दुःखी आहोत. प्रत्येक माणूस, आम्ही का दुःखी आहोत, कारण ते आपण चैतन्याला विसरलोय. जो विश्वाचा आधार, योगरूप वृक्षाचे फळ आणि आनंदाचे केवळ जीवन होय. आपण आनंद स्वरूप अवस्था हाच माणसाचा खरा जीवन आहे. आणि त्या आपण आत्मस्वरूपाला, आनंद स्वरूपाला आपण विसरलोय. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जे आदी आणि अंतू विरोनी गेले. जेथे आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती असून त्या ठिकाणी आदी आणि अंत याचा लोप झाला आहे.
आता काय सांगतात ज्ञानोबा, जेव्हा आकाशाचा शेवट होतो, आकाश पण संपून जातो, म्हणजे आकाश जातो म्हणजे काय, ब्रह्मरंध्रामध्ये गेल्यानंतर आकाशाला पण शून्याचा आकार आहे. शून्याच्या पलीकडे गेल्यानंतर ती अवस्था आहे. बघा ज्ञानोबाने किती बारीक बारीक लिहिलो, असा अनुभव लिहिलेत बघा, प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि हे अनुभव आपल्याला आले तर आपण लोकांना सांगू शकतो. जिथं शून्य आहे, आपण ध्यान करताना शून्य आपल्या समोर आहे. मूर्ती तर बाजूलाच जाऊ द्या, आकार बाजूलाच जाऊ द्या, आकाराचा काही संबंधच नाही ध्यानाला बसल्यावर. पण शून्य जरी समोर आला तरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. शून्य पण नाही पाहिजे. शून्य म्हणजे पण जाणीव सांगतात. शून्य म्हणजे पण तुम्ही ध्यान करता अशी तुम्हाला जाणीव आहे, म्हणून जाणीव जेथे निघे. काय सांगितलंय, त्या शून्याची जाणीव पण नाही पाहिजे. विचार मागोता पावली निघे, विचार पण तिथे पोहोचले नाही पाहिजे. विचार तर अजिबात नाही पाहिजे मनाकडे, तरच आपल्याला परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येईल. जाणीव जेथे निघे, विचार मागोता पावली निघे, तर्क आईनी निघे अंगी जायचे. अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. अर्जुना त्याला ज्ञान म्हणतात. अर्जुन म्हणजे आपण, बरं का. आपल्याला सांगितलंय भगवंताने आपल्याला सांगितलंय ध्यानयोग करा. ध्यानाला बसल्यानंतर जेव्हा आपण संपूर्ण आपला विसरून जाणं, काहीच नाही, ना आठव झाला, गेला भावाभाव झाला, स्वयंमेव पांडुरंग, तसा आपली अवस्था व्हायला पाहिजे. आणि त्या अवस्थेला जाणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून आकाशाचा शेवट होतो बघा. आकाशाला पण शून्य आहे, आपण शून्य आहे म्हणजे आपण आहोत. शून्य पण नाही पाहिजे, शून्याच्या पलीकडे दुनिया आहे भगवंताची, आणि ते आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती आहे. ज्याचा आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे मोक्षाची केवळ स्थिती आहे. आणि त्या ठिकाणी आदी आणि अंत याचा लोप झाला आहे. भगवंताच्या ठिकाणी आदी पण नाही, अंत पण नाही. म्हणजे अशी अनुभूती ध्यान करणाऱ्या त्या साधकाला यायला पाहिजे. आणि त्या अवस्था आली आपल्याकडे तरच आपली कुंडलिनी जागृत झाली, आपण भगवंताशी एकरूप झालो. आजी फिटले माझे कोडे, आणि आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो आपल्याला. पण या सगळ्या अवस्था आहेत, या सगळ्या ध्यानाच्या अवस्था आहेत. आणि या ध्यानाच्या अवस्थेतून आपल्याला हे ज्ञान मिळतो. थोडासा हा दुसरा अध्याय, हा 6वा अध्याय आत्मसंयम योग थोडासा कठीण आहे, पण आपल्याला बोलणं भाग आहे. कारण काही नवीन साधक असतील, त्यांना हे माहिती पाहिजे की ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलेलं आहे. ज्ञानोबा जगाची माऊली का झाली, अनुहाताचा हल्लरुगाशी समाधी बोधे निजोशी बुजावणी. ज्ञानोबा सांगतात, काय सांगतात की आपल्याला अनाहत नादातून आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता येतो. ज्ञानोबा काय करतात, आपल्याला 17वीची स्तन्य देशी, ही 17वी जीवनकला आहे. 17वी जीवनकला आपल्याला काय करतो, तर आपल्याला एखादी आई कशी स्तनपान करते, तसं ज्ञानोबा आपली आई आहे, ते आपल्याला स्तनपान देते. 17वीचे स्तन्य देशी, अनुहाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधे निजवेशी बुधावणी. समाधी तत्वाकडे आपल्याला घेऊन जाते ज्ञानोबा एकमेव असे आपले संत आहेत की ते आपल्याला समाधीपर्यंत घेऊन जातील. स्वतः समाधीस्थ झाले आणि आपल्यालाही समाधीस्थ करतील, समाधीपर्यंत नेऊन सोडतील. म्हणून आपला 6वा अध्याय लिहिलेला आहे. आणि समाधी स्थिती केवल जय बुद्धी होय निश्चल, तव तू पावशी केवल योगस्थिती. योगस्थिती त्याला म्हणतात की बुद्धी आपली जेव्हा निश्चल होईल, समाधी स्थिती केवल जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योगस्थिती. आणि ती योगस्थिती आपल्याला जमावी, समाधी लागावी, समाधीचं ध्यान मिळावं आपल्याला. म्हणून ज्ञानोबाने आपल्याला हळूहळू मानत जावे मुळाकडे. आपल्याला मुळाकडे म्हणजे आपल्याला त्या ओंकार तत्वाकडे, ओंकार तत्वाच्या पलीकडे असलेलं परब्रह्म, त्या परब्रह्म तत्वापर्यंत जाण्याची आपल्याला वाट ज्ञानोबा दाखवतात, बरं का. आणि ती वाट जी आहे, ती वाट प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या स्वबळावर स्वकष्टावर मिळवता येतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.